कि जो इतना घमंडी व्यक्ति है कि एक महिला को कोई कारण नसताना तिला 14 दिवस जेलमध्ये टाकला होता आणि आज पूर्ण पक्ष बर्बाद झाल्यानंतर ते रोडवर बसून हनुमान चालीसा करते। रामजी जय सियाराम। माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निशाणा साधलाय। त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचायला हवी होती। तसं झालं असतं तर ना आमदार फुटले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्षाची अशी अवस्था झाली असती। सर्व काही गमावल्यानंतरच त्यांना राम आणि हनुमान आठवले। यावेळी त्यांनी आपल्या तुरुंगवासाचाही उल्लेख केला। उद्धव ठाकरेंनी मला जेलमध्ये टाकलं। आयुष्यातील ते 14 दिवस मी कधीही विसरणार नाही। 40 अंश तापमानात मी तुरुंगात होते। आमची लढाई आम्ही लढलो। हनुमान चालीसा तेव्हा वाचली असती तर ना आमदार सोडून गेले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बर्बाद झाला असतं। दरम्यान या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राणा यांचा चांगलाच समाचार घेतलाय। त्या पोस्ट करत म्हणाल्या, नवनीत राणा उगा आपल्या डायसवर उभे राहिले की बॉलिवूडच्या कॅमेरासमोर उभे राहिल्यासारखे डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत। ना तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येते, ना तुम्हाला नीट गणेश विसर्जन करता येतं। कुठल्या हिंदुत्वाच्या बाता आणि कसला स्वाभिमान आहे तुम्हाला? स्वाभिमान शाबूत असता तर स्वाभिमान युवा मंचाच्या बॅनरवरच निवडणूक लढवून जिंकायचा प्रयत्न केला असताना। स्वतःच्या कुटुंबातला पक्ष सोडून खासदारकी मिळावी म्हणून भाजपमध्ये गेलेल्या तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारायचे होय? अशा शब्दात अंधारे यांनी नवनीत राणांना चोख प्रत्युत्तर दिले। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा।